नाटकातलं का हे पात्र? मी नाटकात नव्हतो, पण अर्थातच आपण टीजर बघितला, त्याच्यामध्ये चर्चिल म्हणजे हिटलर आणि चर्चिल, तर आतापर्यंत त्याचे काय म्हणतात प्रोमो किंवा जे काही टीजर झाले त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की चर्चिल ही भूमिका, अर्थातच ती पार्श्वभूमी यांनी सांगितली ती दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी आहे आणि म्हणून परेशने ह्या चित्रपटामध्ये हे चर्चिल हे पात्र घातलं. मला खरंच काही वेगळं, कारण आता वैभव म्हणाला तसं की खरोखरीच खूप जास्त मजा येते अशा पद्धतीच्या दिग्दर्शकाबरोबर काम करताना किंवा अशा पद्धतीचं काम करताना की तुम्हाला आधी रिहर्सल्स मिळतात, तुम्हाला आधी काय पद्धतीचं कॅरेक्टर आहे हे सांग, म्हणजे तो म्हणाला की आम्ही खूप काय काय करायचो आणि परेश चित्रपटाच्या म्हणजे शूटिंगच्या वेळेला म्हणायचं हे नको हे नको, काही जणांना तो तसं सांगू शकायचा नाही की हे नको, पण त्यांनी ते एडिट मध्ये कापलं, त्यांनी तिथे करून येऊन जेव्हा संशय यायचा तेव्हा मीच म्हणायचं आपण हे करतोय पण नंतर कापलं जाणार. तर सांगायचा उद्देश हाच होता की त्याला अत्यंत 100% त्याला माहिती होतं की आपल्याला चित्रपट कशा पद्धतीचा हवा आहे, कुठल्या ठिकाणी आपल्याला ओव्हर द टॉप जाऊन ऍक्टिंग करायची, कुठल्या ठिकाणी ती करायची नाही आहे चित्रपटाच्या सगळ्या त्या लईमध्ये. तर हा एक आनंदाचा भाग होता. अशा पद्धतीचा चित्रपट मी परेश बरोबर याच्या आधी पण आम्ही एक चित्रपट केला होता, नाटकात कामं केली आहेत, त्यामुळे आम्हाला सांगायचा खरोखरीच हा मुद्दा आहे की परेशने ह्या आधी जे चित्रपट तयार केले, जे दिग्दर्शित केले, वाळवीसारखं असेल, नाचगं असेल, हरिश्चंद्रची फॅक्टरी असेल आणि माझा सगळ्यात त्याचा लाडका सिनेमा आहे एलिझाबेथ एकादशी, तर ह्या सगळ्या चित्रपटांमध्ये जो एक वेगळा ह्युमर किंवा जे वेगळं पण आहे, लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा आमच्या, कारण कलाकार म्हणून मी याच्या आधी ओव्हर द टॉप किंवा असे 1000 प्रकारचे विनोदी कामं सगळेच जण करत असतात, पण त्याच्या सिनेमात काम करताना हा एक तुझा एकट्याचा अभिनय नाहीये, तर हा एक संपूर्ण चित्रपटाचा भाग आहे आणि त्या कॅरेक्टर बरोबरच तू काम करायला हवंयस, तू म्हणजे नॉट मी एकट्याने, कोणी नटांनी. ही इतकी गंमतशीर गोष्ट त्याच्या चित्रपटामध्ये बघायला मिळते आणि म्हणूनच बघा ना, आपल्याला वाळवीमध्ये एक वेगळ्या कुठल्या तरी स्वप्नील जोशीचं काम बघायला मिळतं किंवा सुबोधचं वेगळं काम बघायला मिळतं. ही जी गंमत आहे ती आम्हाला त्या रिहर्सल्स मधून मिळाली. नाटक मी आधी बघितलं होतंच, पण पुन्हा तोच मुद्दा असं की ती 25 वर्ष 20 वर्ष आपण नाटक आधी बघितलेलं असतं, त्याचा सगळा भाग काही आपल्याला लक्षात राहत नसतो. म्हणजे काहीतरी सौंदर्य स्थळ असतात किंवा गमतीचे भाग असतात तेवढे लक्षात राहतात, पण तो सगळा चित्रपट त्याच्या सगळ्या गमती सकट त्यांनी जो उतरवला, जेवढं शूटिंगला आम्ही पाहिलं, तेव्हा असं वाटतं की खरोखरीच मजा येईल आणि आता लवकरच लोकांसमोर ट्रेलरही येईल, लोकांसमोर चित्रपटाच्या वेगवेगळ्या काय म्हणतो रे आपण अजून सिनेमाच्या बाकीच्या गोष्टी येतील, त्याप्रमाणे लोकांना कळेलच. आणि तुम्ही पोस्टर बघितलं तरी तुम्हाला लक्षात येतं की फार वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे घातलेली आणि वेगवेगळ्या पद्धतीची लोक याच्यात आहेत. परेशने ह्या आधी केलेल्या चित्रपटांवर विश्वास ठेवून मी लोकांना असं सांगेन की हा चित्रपट बघायला या आणि ती फार मजा आहे. म्हणजे वर्षाची आपण 2022, 2023, 2024 खूप वर खाली आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. तर नवीन वर्षाची सुरुवात हसून करायला काय हरकत आहे, निदान पहिल्या दिवशी तर हसू. सो 1 जानेवारीला हा चित्रपट सगळ्या लोकांसमोर आता सगळ्यांमध्ये प्रदर्शित होतो आहे. सो एवढंच सांगायचं. बाकी भूमिकेबद्दल, चर्चिलच्या भूमिकेबद्दल अर्थातच अर्कचित्र आहेत. म्हणजे मी आता परेशच्या परवानगीने थोडंसं सांगतो. तो म्हणाला की मी बाकीचं काही नाही सांगत, तिच्या नाही, मी फक्त सांगतो की छान अर्कचित्र आहे की जसं हे म्हणाले की अरे मी जर हिटलर कसा दिसेल किंवा अशा पद्धतीचं, तर आपण ते आहे हे धरून चालून जी गंमत करता येईल ती परेशने मला असं वाटतं त्या चित्रपटाच्या कथेमध्ये गुंफलेली आहे.